नगराध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव जिल्हा परिषद सर्व झाले ना, अशी बाहेरगावून आणले पाहुणे मंडळी. गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी माळकरी माझी आई बहिणी बहाददार चोपदार बेवडे बिवडे. हां म्हणजे उद्या कोणी म्हणाल नको माझं नाव नाही घेतलं म्हणून, म्हणजे आजच घेऊन टाकतो मी ठाला. आणि आज गणपती बाप्पा आपल्या इथं बसले म्हणले आणि बसणं सोपं नाही. गणपती बाप्पाचं भाग्य पाहिजे. भाग्य नाही ना तो माणूस करू शकत नाही. हो तूट रे पोरे, आहे चप्पल घातलेलं उठ. मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे? बस मंदिरात जाण्यासाठी भाग्य पाहिजे. काय पाहिजे? बोलत चला. भाग्य. देवाचं दर्शन घेण्यासाठी भाग्य पाहिजे. आणि दारात टाळ्या वाजवला माणूस सुद्धा भाग्यवान पाहिजे. म्हणून भाग्यवंत गारी भजन पूजा भाग्यवंत गारी भजन पूजा भाग्यवंत गारी भजन पूजा भाग्यवंत गारी भजन पूजा पकवाजांसाठी जोरदार टाळी वाजवा बरं. हा इंदोरीकर बाबांची पकवाजे थोडं जोरदार वाजवा. थोडं टोल ना काय का तुम्हाला? हां असं थोडं वाजत जा थोडासा. यांचं 10-10 वर्षाचं तप आहे बरोबर का? कोणी उठायचं माझ्या पोरला पकवा शिकवा, तुझ्या बापाची पेंड नाही. तसं जमतच नाही. विठाल म्हणून शुद्ध बीजा बोटी फळ साळ गोमटी किंवा गोमट्या बीजांचे फळ ही गोमटी. महाराज बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का महिला मंडळ? बोलत चला. नाही. म्हणून शुद्ध बीजा पोटी फळ साळ गोमटी. मग महाराज हिरण्यकशिपू मग एवढा हा पापी मग भक्त प्रल्हाद का जन्माला आला? त्याचं एक कारण आहे. पूर्वी काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी कैदू आणि त्या कैदूला इंद्रदेव चोरण्यात असताना तेवढं नारदाचं लक्ष केलं. नारदाने हाक मारून सांगितली, ए इंद्रा, अरे ती महान पतिव्रता आहे, तिथे सोड. तिने जर श्राप दिला ना तू जळून खा कोशील तर का तिची देवा तिथे सोड. तिथे सोडली आणि तिथे नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन ती नामचिंतन करू लागली आणि माझ्या भगवान श्री ज्ञानोबांचं वर्णन हरिपाठामध्ये करू लागली. उद्धवाला दला कृष्णदाता, उद्धवाला दला कृष्णदाता. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला मुधवाला दला कृष्णदाता. मग महाराज हिरण्यकशिपू मग एवढा हा पापी मग भक्त प्रल्हाद का जन्माला आला? त्याचं एक कारण आहे. आता महिला मंडळ पटपट उत्तर द्या. आता हिरण्यकशिपू कोण आहे? हा राक्षस आहे. मग आता हिरण्यकशिपूच्या मुलाचं नाव काय? भक्त प्रल्हाद. मग आता भक्त प्रल्हादच्या आईचं नाव काय? कैदू. मग आता हिरण्यकशिपू तर राक्षस आहे. मग हिरण्यकशिपू मग एवढा हा पापी मग भक्त प्रल्हाद का जन्माला आला? त्याचं एक कारण आहे. त्याची आई पुण्यावती सुशेर मात्रा पुण्येन मित्र पुण्येन चतुरता दातांशी पुण्येन आत्मा पुण्येन सौभाग्यता. शीलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी
बापाचं पुण्य लागतं, उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. मग आई महाराज ज्या अर्थी शीलवान आणि ईदवान पुत्र एखादे एकत्र असतात ना, त्या अर्थी त्यांची आईवडील पुण्यावून आहेत. ज्या अर्थी त्यांचे आईवडील पुण्यावून असल्या कारणाने त्या अर्थी माझे जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या आईवडिलांना धन्यता देतात. हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम आपुलिया हिता जोसे जगता आवाज बडा आपुलिया हिता जोसे जगता आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची धन्य माता आणि नंतर पिता असं का, त्याचं एक कारण आहे. संतांचं वाङ्मय श्रेष्ठाच्या आधारे आहे. जसं शास्त्र मातृदेव भव आणि दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव असं संतांचं वाङ्मय आधी माता आणि नंतर पिता. त्याचे दुसरे एक कारण आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती महत्त्वाचे संस्कार घडवण्यामध्ये हे पहिला क्रमांक हे मातेच आहे आणि काही दिवसाने संबंध ही पित्याचे. याचं तिसरे एक कारण आहे. आई घराचं मंगल्य असते तर बाप घराचा आश्वित असतो. छोट्या छोट्या संकटाकरिता तर आई असते, तर मोठ्या मोठ्या संकटाकरिता तर बाप असतो. पहा माऊली, कल्पना करा, आपण जे रस्ता चालत असतो ना, आपल्या एक ठेस लागली ना, आई ग असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज, आपण जे एक मोठा हायवे पास करत असताना आपल्या अंगावर ट्रक आला ना, अरे बाप रे असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणूनच जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की धन्य माता आणि नंतर पिता विठाला. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील हे देवता आहेत किंवा नाही. मग या जगत्वामध्ये आई वडिलांना मानतं कोण? स्वामी तिने जगाचा आणि आई विना भिकारी. अहो अर्ध्या रात्री उठणार कोण? बोला चला. आई. जेवायला वाढणार कोण? जोरात बोलावं थोडं. आई. जेवायला वाढणार कोण? आई. मग पप्पा जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारला, आणि कोणी केली भाजी? त्याच्या आईनं काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्पा होता चॅप्टर, उठून जाईल ना, एवढा भोरपाप कुठेच नाही. पप्पा पुन्हा आपल्या आईला विचारला, कुणी केली भाजी? पप्प्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कुणी केली? म्हणजे ती महिलांची स्टाईलच असते. मी नाही केली, मग कोणी केली? तुझ्या बायकोने केली. हां. मग पप्प्याला बायको म्हणले की पप्पा पेटूनच उठला. हां. आता बायको म्हणले की लय चॅप्टर हो. हां. आता 80% पुरुषांची इज्जत राहील नाही पुणे जिल्ह्याकडे. का 80% महिला मंडळ नाव घेऊन बोलतात पुरुषांना. ही मंडळी काय म्हणते ह्या मंडळीला? ई श्याम. हाय का नाही? ए श्याम, खिशात नाही दान. नाव ढगे फुगे काय नाव आहे. आणि तुम्हाला सांगतो पुरुष मंडळी, देवण साहेब आता वजनात घरी जायचं, वजनात बायकोला म्हणायचे जेवायला वाढणारच. आणि तसं बाई म्हणायचं नाही, ए स्मिता, ए स्मिता मला जेवायला वाढतीस का ग? तसं म्हणायचं रे, शेतकरी माणूस आहे, जेवायला वाढ. आणि 1-2 आसकाच किचकट ते म्हणणे नसती वडीत. मग आता काय विचार करायचं नाही, बाह्या मागं सरकवायच्या, जे होईल ते होईल. दारात जायचं चपलीपाशी आणि चप्पल घालून धाब्यावर जेवून यायचं. मग पप्पा म्हणला बायकोने केली होय, मग अगं मग चालायचंच. मग नवीन हाय, मसाल्याचा अंदाज नशी, असं होतच असतं. वा 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 वा, आपलीच गाडी ना आपलीच माडी, आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, आणि हातात बिडी, आणि वडतोय काडी, आणि ह्याची बायको जाडी जाडी.
आणि आई मात्र हटकुळी तर का आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे माँ बाप को कोई ना माने औरत को वो मान साधु संत को कोई ना माने हिजड़ों को बेईमान आई रे बेईमान दुनिया आई रे ह्या जगत्वामध्ये आई वडिलांना कुणी मानत नाही ह्या जगत्वामध्ये ना आपण म्हणतो पुरुष हे आपली बायको आपले बहीण भाऊ आपले नाही नाही सब पैसे के भाई दिल का साथी कोई नाही ह्या जगात आपल्या आई बापाशिवाय जगात कुणीच कोणाचं नाही आणि ह्या जगापासून आपण हारलो नाही आपण स्वतःपासून हारलोय अरे काय सुंदर कवीने एक वाक्य सांगितले थोडी इको द्या बरं हॅलो हाँ जग से हारा नहीं मैं खुद से हारा हूँ मैं एक दिन चमकूंगा लेके तेरा सितारा हूँ मैं रे तेरे बिन मैं तो अधूरा मैं रे तेरे बिन मैं तो अधूरा जीना 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 रे उड़ा मुला माई तेरे छोनरिया अरे या जगात आपल्या आई बापाशिवाय जगात कुणी मोठं नाही पोर आले नाही का हो तुमचे बारके पोर सर्वांनी आले नाही तुम्ही आणले नाही घरून कुठे बसले गाव तू पोर झोपी गेला भाऊ असली चित्र पोरे असतात कीर्तनात कोण डोकत असतात काय आता तुमचे पोरं थोडे चांगले संस्कार आहे मायबाप पण चांगले आहेत थोडा आशीर्वाद आहे संस्कार काही चित्र पोरे असतात तर एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला म्हणले पप्प्या उठ म्हणले तुझ्या पुढच्या दिशेला पूर्व आहे तुझ्या उजव्या हाताला उत्तर आहे तुझ्या डाव्या हाताला दक्षिण आहे मग माग काय आहे तो म्हणा माझी चड्डी फाटलेली आहे म्हणा आता काय येड आता एका गुरुजीने प्रश्न विचारला म्हणलं होय रे दगड पाण्यात टाकल्यावर बुडतो का तो म्हणला सर बहुतेक त्याला पोहता येत नसेल आणि एका गुरुजीने प्रश्न विचारला म्हणलं 5 मधून 5 गेली किती राहिले तुम्हाला मला नाही येत अजून सोपं करून सांगा मग गुरुजीने सांगितलं तुझ्या आईनं डब्यात किती चपात दिले तो पोरानं म्हणला 2 मग 2तल्या 2 खाली का राहिलं तुम्हाला भात अरे येडे शून्य म्हणणं भात कुठं असतं काय असली चित्र पोर आज एका गुरुजीने प्रश्न विचारला म्हणजे तुझा जन्म कधी झाला तो पोऱ्या म्हणला बुधवार मग आता मुलाने सरांना प्रश्न विचारला सर तुमचा सर म्हणले रविवारी जन्म होतच नसतंय सर म्हणले का रविवारी तर सुट्टी असती आता जन्माचं सुट्टीचं काय आहे का सर म्हणले चुप बस लई बोलू नको नाहीतर कमरेचा बेल्टच काढू मारेल तो म्हणला सर बेल्ट काढून तुम्ही मला मारूच शकत नाही सर म्हणले का बेल्ट काढल्यावर तुमची पॅन्टच गळणार आहे म्हणा आता का म्हणून महिला मंडळ गणपती बाप्पा पुढे एकच मागा काय मागा आईसा पुत्र देही जगती लोके जेना जगती लोके जेना जगती पुत्र देही देना लोके जेना आईसा पुत्र दे गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा महिला मंडळ 3 लोक झेंडा लागायला पाहिजे असं रत्न आपल्या पोटी जन्माला पाहिजे हां ही चित्र पोरं असतात गप माने बोलता यांचा काय नेम नसतो एक माझ्या पशानं म्हणलं महाराज म्हणजे रावणाला तोंड किती मी म्हणलं 10 मग या कांगावर कसा झोपत असेल मग हां म्हणजे तर माझी अक्कल खलास झाली आणि दुसरं आलं त्याच्या पाठीमागं म्हणलं महाराज रावणाला तर तोंड 10 आहेत मग आता तंबाखू खाल्यावर गाडीत बसल्यावर थुकायला कसं बाहेर काढत असेल तोंड म्हणजे असली चित्र पोरे असतात मी मला त्यात हनुमंतरायला विचारायला लागलं मारुतीला आता तो पट्ट्या लंकेत गेलता ना आपल्याला काय माहिती आहे तर बापू कुठे गेले बापू इथं तुमच्या गावात इथं पेट्रोल पंप आहे का हो
हनुमंतरायचं मंदिर आहे का? कुठं आहे? हा, तिकडे गावात आहे का? हा, मी म्हणलं ते आता हनुमंतरायला विचारायला लागल मारुतीला. आता तो पट्ट्याला लंग्यात गेलता ना, आपल्याला काय माहिती आहे? आता इथं आम्ही तुमच्या गावात तुम चूप बसतो, हे गाव तुमचं आहे, तुम्ही आम्हाला झपकी होती. पण ह्यो मारुती बाळ सोपं नाही. तिथं जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी. बुकाच केलं म्हणे, एवढी ताकद होती हनुमंतरायमध्ये. अरे हनुमंतरायमध्ये कसली ताकद? तर ते वाघानं आईचं दूध पेलं होतं आणि आईच्या दुधामध्ये एवढी ताकद होती. महिला मंडळ अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, महादेवजी आलते पोटी. अंजनी माताच्या दुधाचा थेंब जरी असं दगड पडला ना, खटमाळा दगड तुटायचा, एवढी ताकद होती. आता दूध राहिलंय का? महिला मंडळ बोलत चला, दूध राहिलंय का? नाही. आता काय? आता बाटली. आता जन्मातापासून तर बाटली, तर शेवटपर्यंत बाटली बुवा. नाही, फक्त टोपणात बदल होतो. ते आधी लहानपणी लबराचं असतं, मग मोठ्यापणी पत्राचं. मग आता ते पत्राचं लागल्यावर सुटतच नाही. 100 टारकरी असू द्या, एक बेवडा ऐकत नाही. ते म्हणतात तुमच्या दम असलं तुम्ही पिऊन दाखवा. अरे म्हणजे आमची गाथा गेली, मालिका गेला. 2 म्हातारे पारावर बसले. एक म्हणला, होय रे, दारू पिल्यानं खोकला जातो का? दुसरा म्हणला 100% जाणार. तो म्हणला का? आणि दारूमुळं माझी बायको गेली, घरदार गेलं, पोरबाळ गेले, तुझा खोकला काय नाही जाणार बुवा. अरे ते घालीनं वेगळं, हे घालीनं वेगळं, कळतच नाही हो काय जणांना. आता इथं सांगितलं ना पुरुषांना, तंबाखू चोळू नका, दारू पिऊ नका. मी आता थिएटरच्या बाहेर गेल्या काढलीच तंबाखू. वैर लईच लांबून महाराज येतात बुवा. पण आजचं ते लईच बारीक पिल्लं होतं बुवा. आणि बापूनी लईच निवडून महाराज आणलेत. आजचं तर लईच बारीक पिल्लं होतं, पण लईट झपकीत होतं बा आपल्याला. तर अरे दुसरा म्हणला, अरे त्यांनी सांगलं की दारू पिऊ नका, व्यसन कर नका. गप सांगितत असत्यात. वय मनाचं असतंय. आपण जरी चांगला वागलं, त्यांनी तरी कोणाला सांगायचं नीट वागा. तू त्यांचा नको लोट घेऊ, त्यांचा धंदाच आहे. अरे नका करू नाश, आयुष्याचा नका करू नाश, ते मागचं 16 आताच बघा. हे बेवडे चापर असतात, यांचं काही ध्यानात येऊ नका. वजनदार माणूस पाहिजे असं त्या माणसाला व्यसनच नाही. ती एक देव आहे, ते म्हणजे गणपती बाप्पा. वजनदार देव आहेत. त्यांची 4 गोष्टी वजनदार आहेत. तुम्ही म्हणाला महाराज कोणते? कान मोठे का, पोट मोठं का, डोळे बारीक का, आणि सोंड वाकडी का? याचं उत्तर आहे पोट मोठं का. गणपती बाप्पाचं पोट मोठं का? अख्खं ब्रह्मांड मावलेलं आहे पोटात. मग आता सोंड वाकडी का? प्रत्येक भक्ताला असं प्रश्न पडला असेल ना, सोंड वाकडी का? जे गणपती बाप्पांचा भक्त जे सरळ काम करतो त्याला सरळच फळ देणार, आणि जे वाकडं वागते त्याला वाकडंच फळ देणार, हे सांगण्यासाठी सोंड वाकडी. मग आता कान मोठे का? आता गणपती बाप्पाचे कार्यकर्ते म्हणल्यावर छोटा गणपती असतो, मोठा गणपती असतो, आणि डीजे लावतात. डीजे बजाव. म्हणजे आता हलक्या कानाचा जीव जमत नाही ना, म्हणून कान मोठे. आता डोळे छोटे का? गणेश उत्सव म्हणजे आज सर्व तुम्हाला जे कोणी त्रास दिला, आपल्या भक्ताला कोणी त्रास देईल, गणपती बापाने अशी CCTV लावलेत, म्हणून बारीक डोळे छोटे बारीक. विठाला आणि गणपती बाप्पा काय? गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता आहे. ज्यांचं स्मरण केल्यावर बुद्धीला मिळते गती, सात्विक होते मती, त्यांना म्हणायचं गणपती विठ्ठल. पुरुषांच्या कमराला 4 पडदी करदोरा असतो. ते का 4 वेद म्हणजे गणपती बाप्पांचे 4 वेद. 6 हात म्हणजे 6 शास्त्र, आणि 18 गळंकार गळ्याचे माळ म्हणजे गणपती बाप्पांच्या 18 पुराण. 4 वेद
6 शास्त्र आणि 18 पुराण जे आपल्या अंगावर झेलतात अशा गणपती बाप्पांचे एकदा तुम्ही नाम चिंतन करा. तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनांचा राजा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तुम्हाला. तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनाचा दाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता. गणपती बाप्पा मोरया मंगळ मूर्ती मोरया सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनांचा राजा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तुम्हाला. हे तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनाचा दाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता. चरणी ठेवी तुम्हाला. चरणी ठेवी तो माता. गणपती बाप्पाच्या आरतीमध्ये सुख करता दुःख हरता वरता विधनाची सुख देणार आहे. सुख करता दुःख हरण करणारा गणपती बाप्पा आहे आणि विघ्न येण्याच्या आधी अगोदर वार्ता देणार आहे, आपल्याला सांगणार आहे असे गणपती बाप्पा. आणि आज गणपती उत्सव निमित्त सर्व एकत्र येऊन आज एवढा मोठा दिव्यभव्य सोहळा केला आहे. हे करण्यासाठी सोपं नाही. हां, ते गणपती बाप्पा आहे, साधे देव नाही. त्यांचं स्मरण केल्यावर त्यांचं गणपती बसवणं काय सोपं नाही. 10 दिवस बरोबर का नाही. त्यांची शक्ती पाहिजे आपल्याला आणि त्यांचं स्मरण करावं लागतं. त्यांचं स्मरण केल्यावर बुद्धीला मिळते. बुद्धीची देवता आहे ते विठाला 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 हे बघा किती बालतार करीत ही इथं नाचतात. हे आपले पोरं इथं नाचतात काय बजाव डीजे. गडुराचं पाणी कशाला डावळीला नागाच्या पिल्ल्याला तो कशाला डावळीला नागाच्या डीजे रामिक्स मुतलं चड्डीत. बाई वड्यावर आणि राहतो भाड्याच्या घरात. सोनू तुझ्या माझ्या भरोसा बापाचाच नाही सोनूचा कसा राहील. अरे इथं नाचलं पाहिजे. इथं जगाचा बाप असतो आणि कुठं नाचतो कीर्तन करी पुढे देवा